वेलकम. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. काल आपण 7 चक्रांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम बघितला. आज आपण ऍक्च्युअल 7 चक्रांचं मेडिटेशन पण करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या आधी बाकीचे लोक यायचे आहेत, अजून संख्या कमी आहे. तोपर्यंत मी तुम्हाला आजार आणि त्याचं निदान हे रेकीच्या माध्यमातून कसं करायचं याबद्दल समजावून सांगते. तर आपल्या शरीरावर कुठलाही आजार असेल, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या समस्या असतील, या सगळं आपण रेकीतनं दूर करू शकतो. आणि त्याला फक्त तुम्हाला दैनंदिन लेवलची प्रॅक्टिस जेवढे तुम्ही सहजतेने कराल तेवढा रिझल्टही तुम्हाला सहजतेने त्याच्यात येत असतो. ठीक आहे. एक मिनिट. आली नाही की प्रॉब्लेम होतो. दिलं. एक मिनिट. आपलं प्रोटोकॉलचं रजिस्टर सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, पण आपलं नोट्स नवीन बनवायचं आहे. कालपासून एक प्रश्न येत आहे, प्रॅक्टिस नेमकी काय करायची रोज. बघू द्या बरं कुणाचा प्रश्न आहे. सायली मॅडम, प्रॅक्टिस कशी करायची. ठीक आहे. औरा क्लिन्झिंग. ओके. ठीक. चला आपण दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची ते आधी बघून घेऊ. काय निशिगंधा केळकर मॅडम, थोडा हँडरेज करा. तुम्ही कुठे आहे दिसू द्या मला. इलेक्ट्रॉनिक हँडरेज करा. अनम्यूट करा. किती दिवसापासून मणक्यात गॅप आहे. मणक्यात गॅप आता 1 वर्ष तर होऊन गेलं. जेव्हा रिपोर्ट केले तेव्हा कळालं की मणक्यात गॅप आहे. एल्बो आणि L5 आहे तिथे, आणि सारखी पाठीत चमक अशी भरते. तर मग हे चष्मा रेकीच्या काढा बरं. ह्याच्याने. चष्मा काढा. डोळे बंद करा. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. कल्पना करा की येणारा प्रत्येक श्वास आपल्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जाते. आता मी 5 पासून 1 पर्यंत काउंट करते. 5 to 1. तर या 5 to 1च्या काउंटिंग मध्ये तुमचा हा पाठीच्या मणक्याचा त्रास परमनंटली जाणार आहे. आणि 1 ते 5च्या काउंटिंग मध्ये तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य मिळणार आहे. रेडी. 5. तुमच्या त्या त्रासावर एक पॉवरफुल ऊर्जांचा फ्लो होतोय. 4. आता तुमच्या त्या त्रासाचं लिक्विड फॉर्म झालेलं आहे. 3. ते सगळा त्रासाचं जमा झालेलं लिक्विड एका बॉटलमध्ये भरलेलं आहे. 2. ते सगळं लिक्विड बेसिन मध्ये जाऊन ओतून दिलेलं आहे. 1. तुमचा आणि त्या त्रासाचा पूर्णपणे कनेक्शन डिलीट झालेलं आहे.
परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आता मी पुढचे 1 ते 5 बोलताना तिथे आरोग्याची निर्मिती होत आहे. 1, तुम्ही स्वस्थ आहात, संपूर्ण स्वस्थ आहात, परमनंटली स्वस्थ आहात, तुम्ही स्वस्थ आहात. 2, तुम्ही धावू शकताय. 2, तुम्ही धावू शकताय. 3, तुम्ही कुठलेही आसन इझिली करू शकत आहे. 3, तुम्ही कुठलेही आसन इझिली करू शकत आहे. 4, तुम्ही तुमच्या 10 वर्ष जुन्या ऍक्टिव्हिटीज सहजतेने करू शकत आहे. तुमचा स्पीड वाढलाय, तुमचा स्पीड वाढलाय, स्पीड वाढलाय. 1, आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. यू आर द हेल्थ मॅग्नेट, 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 यू आर द हेल्थ मॅग्नेट. ओपन युअर आईज. हलवून बघा पूर्ण पाठ. कुठे कुठे दुखणं किती कमी झालं चेक करा. तुम्ही मगाशी जेव्हा बोलले तेव्हा मला एक व्हायब्रेशन फील आलं. त्याच्यानंतर थोडी गरमी भासल्यासारखी झाली आणि आता बऱ्यापैकी रिलीफ आहे. किती म्हणजे टक्के कमी झाला? आता नाहीच काय जाणवतच नाहीये. किती टक्के असं नाही, म्हणजे आता जाणवतच नाहीये. ओके, चला थँक्यू. असे धन्यवाद 5 सेशन, धन्यवाद. असे 5 सेशन जर तुम्ही माझ्याकडनं घेतले ना मॅडम, जेवढे पैसे हा दवाखान्यात देऊन येताना त्यांच्या एका नाही म्हणजे काम होऊन मी जाणार. आता ते सोडूनच दिलंय, लक्षच देत नाही. दुखतंय तर दुखून दे. धन्यवाद धन्यवाद. ओके ग्रेट, थँक्यू. कुणाकुणाला वाटतं असं हिलिंग तुम्हाला करता आलं पाहिजे? 5 मिनिटात कुणाच्याही शारीरिक वेदना कमी झाल्या पाहिजे. उसके लिए आगे की स्टेप लो. जब तक आप नेक्स्ट लेवल मध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. अगदी कुणाला म्हणजे आता ऍट प्रेझेंट तुमच्या घरी एखादा पॅरालिटिक पेशंट आहे का, आपण त्यांच्यावर प्रॅक्टिकल करू शकतो. पॅरालिटिक पेशंट कुणाच्याकडे आहे का? मला माहिती आहे दुखणे सगळ्यांच्या शरीरावर आहे. पॅरालिटिक पेशंट वगैरे कुणाकडे आहे का? की आता म्हणजे असा थोडासा चेहऱ्यामध्ये किंवा हाताची किंवा एखाद्याचा हात असा वर जात नाही, खूप दिवसापासून फ्रोजन शोल्डर वगैरे आहे आणि हात वर जात नाही, असं कोणी आहे का? ज्योती मॅडम, काय त्रास आहे सांगा बरं. मॅडम माझा हा हात पूर्ण दुखतोय, फ्रोझन शोल्डर आहे. हा ठीक आहे. वर जातो का हात? कुठपर्यंत जातो? नाही बस बस एवढाच. एवढाच, ठीक आहे. आता सगळ्यांच्या समोर आता लाईव्ह रेकॉर्डिंग मध्ये आपण तुमचा ट्रीटमेंट देणार. एक मिनिट का. हॅलो, हा ज्योती मॅडम, चष्मा काढा. ज्यांचा ज्यांचा फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे ना त्या सगळ्यांनी ही ऍक्टिव्हिटी करू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे फ्रोजन पण काढायचं शोल्डरचा त्रास हेडफोन. असेल, हेडफोन राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. काढला तर बरं, पण ओके. आता बघा ज्योती मॅडम, मी 5 ते 1 पर्यंत मोजते. 5 ते 1 मध्ये तुमचा फ्रोजन शोल्डर कायमचा निघणार आहे आणि 1 ते 5 मध्ये तिथे हेल्थ एनर्जी येणार आहे. ठीक आहे, ओके. सो डोळे बंद. हाताची घडी नाही घालायची, हात बांधू नका, हात सोडून द्या मोकळे. ज्योती मॅडम हात मोकळे सोडा, असे हात तळव्या आकाशाकडे. कधी पण हिलिंगच्या वेळेस हात तळव्या आकाशाकडे ठेवायचे. ओके ठीक. क्लोज युअर आईज. स्टेप 1, 5. फोकस तुमच्या हातावर, जिथे वेदना आहे तिथे. तिथे आता एक पॉवरफुल व्हॅक्युम क्लीनर आहे.
पॉवरफुल व्हॅक्युम क्लिनर आहे आणि तुमचा सगळा त्रास परमनंटली शोषून घेतला जातोय. परमनंटली 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 4. तिथे अशा फोर्स वाढवलेला आहे की तो त्रास तिथून निघून गेलेला आहे. 3 पूर्ण निघालाय. 2 परमनंटली निघालेला आहे. पूर्ण त्रास तिथून जमा केलेला आहे. 1 तो त्रास पूर्ण युनिव्हर्स मध्ये जाऊन ब्लास्ट झालाय. एक बूम आवाज, एक मोठा ब्लास्ट, आणि तो त्रास परमनंटली गेला. परमनंटली गेला. परमनंटली गेला. 1 तुमचा हात सहजतेने वर जातोय. 2 तुम्ही बास्केटबॉल खेळू शकाल एवढा तुमचा हात ऍक्टिव्ह झालेला आहे. 3 तुम्ही मैदानावर जाऊन बास्केटबॉल खेळताय. 4 तुम्ही इझिली बास्केटमध्ये बॉल टाकू शकताय. 5 तुमचा हात पूर्णपणे इझिली मूव्ह करतोय. ओपन युअर आईज. हात वर करा. झाला. किती गेला त्रास बघा? 50-60% 50-60% गेला. उरलेल्या 4 सेशन मध्ये परमनंट चालला जातो. ओके, चलो. चला आता आले बाकीचे जण, आपण मेडिटेशन घेऊ आता. थँक्यू. ओके, थँक्यू. हे कुठलं मॅजिक बिजिक नाहीये बरं. इट इज द या एनर्जी, एव्हरीथिंग इज द एनर्जी इन द वर्ल्ड. आणि ही एनर्जी तुमच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की जशी या रेकीला कॉल करून तुम्ही या एनर्जीवर वर्क कराल, डेफिनेटली यू विल गिव्ह द सोल्युशन टू ईच अँड एव्हरी पर्सन. रेकीमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या कुठल्याही प्रॉब्लेमवर तुम्ही सोल्युशन देऊ शकता. फक्त तुमचा ट्रस्ट आणि दैनंदिन प्रॅक्टिस ही महत्वाची राहणार आहे. ओके, सो उद्या आपला क्लास जो आहे तो 3 वाजता चालू होणार आहे. 3 वाजतापासून तुमच्या शेवटच्या हँडरेस पर्यंत मी जे प्रॉमिस केलेलं होतं, आपले जे विषय राहिलेले आहेत इथून पुढे, आज आपण मेडिटेशन घेणार आहे आणि त्याच्यानंतर 3 बॉल समजून घेऊ. जर ते नाही झालं तर उद्या आपला 3 बॉल एक्सरसाइज, दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी आणि आजारांचा प्रोटोकॉल, हे 3 महत्वाचे मुद्दे उद्याच्या सेशन मध्ये होतील. प्लस याच्यासोबत मी तुम्हाला जिबू सिम्बॉल्स पण शिकवणार आहे. तर 4 टॉपिक उद्याच्या सेशन मध्ये राहतील. 3 बॉल एक्सरसाइज, जिबू सिम्बॉल्स, दैनंदिन प्रॅक्टिस आणि रेकीचा आजारांनुसार प्रोटोकॉल. तर 4 महत्वाचे टॉपिक ते कम्प्लीट करायला आपल्याला 1-1.5 तास लागेल आणि आपण त्याचा रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अनुभव करू शकणार आहे. फक्त याला ट्रस्ट अँड प्रॅक्टिस. जर तुम्ही अजूनही अफर्मेशन लिहिलेले नसतील की रेकॉर्ड केलेले नसतील. अरे कांचन, 2 कप सांगितले होते. हो, व्हिडिओ नाही, मी ऑडिओ पाठवणार आहे. सगळ्या नोट्स PDF तुम्हाला उद्या मिळून जातील. चक्रा मेडिटेशनचं हे बघा, रेकीने कुठलाही, आता आपला जो रिझल्ट आहे, जर तुम्ही युट्यूबवर जाऊन बघितला किंवा मी जे तुम्हाला स्टार्टिंगला ग्रुपवर व्हिडिओ बघितले, एक आपल्याकडे कोर्टातल्या मॅडम होत्या, त्यांना वात होता आणि जेव्हा त्या ऑफलाईन मध्ये आमच्या शहरातल्या आहेत, जेव्हा त्या आल्या तर माझ्या गेट पासून चढायला इथपर्यंत रूम मध्ये यायला 3 पायऱ्या पडतात. एक पोर्चची पायरी आहे आणि गेटचा थोडासा चढाव आणि एक दाराची पायरी. पण त्यांना तिथून इथपर्यंत यायला त्यांना 10 मिनिटं लागले होते. फर्स्ट टाइम जेव्हा त्या आल्या 10 मिनिट त्यांना लागलेले होते. आणि आता तुम्ही जर त्यांचा युट्यूबवरचा व्हिडिओ बघाल की त्या 5 मजले, तुम्हाला माहितीये कोर्टामध्ये लिफ्ट नसते, पायऱ्या चढून जावे लागतात, तर 5 मजले जी महिला इथून 2 पायऱ्या चढून यायला त्यांना 10 मिनिटं लागले, आज 5 महिले चढ उतार पायऱ्यांनी करतात. एवढ्या त्या स्वस्थ झालेल्या आहेत. 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे, त्याच्यानंतर ऑटो इम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे. तर अशा वेगवेगळ्या आजारांवर आपल्यावर रिझल्ट आहे. ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं होतं, ज्या मुली वगैरे होत्या, त्यांचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य पण ठीक झालेलं आहे. आर्थिक समृद्धीसाठी मी स्वतः उदाहरण आहे की
जेव्हा मी या रेकीच्या क्षेत्रात कधीच मी पैसा बिसा किंवा ट्रेनिंग बिनिंग क्षेत्रासाठी मी आलेली नव्हती. माझा स्वतःचा एक उद्देश होता की या रेकीतनं माझ्याच लाईफ मध्ये एवढे प्रॉब्लेम होते, फायनान्शियल रिलेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याचा बॅलन्स करण्यासाठी मी रेकी शिकली. आज जे मी जीवन जगते, म्हणून तुम्हाला म्हणते ना, रेकीला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण, एक काळ माझ्या लाईफ मध्ये असा होता की चालेल ना, मी माझ्याबद्दल थोडी, मी रेकीत कशी आली हे सांगितलं तर, विथ युअर परमिशन. ओके, चला, थँक्यू. तर इथून 16-17 वर्ष आधी, म्हणजे ऍक्च्युली मी रेकी हा शब्द ऐकला होता कॉलेजमध्ये असताना. 97 ची गोष्ट आहे. पेपरमध्ये छोटीशी जाहिरात आली होती, रेकी शिका आणि आपल्या जीवनाला आनंदाकडे द्या. रमा विघ्ने मॅडमची ती ऍड होती, ज्या नागपूर मधल्या खूप चांगल्या रेकीच्या मार्गदर्शक होत्या. आणि त्यावेळेस त्यांची फी एवढी जास्ती होती की ती मला, जिथे आई बाबा शिक्षणाला पैसे देणार नाही, तर तिथे अशा गोष्टीला नाहीच देऊ शकत. कारण आई बाबांचं लक्ष एकच होतं, माझे बाबा 2-2 हजार रुपये महिने जमा करत होते, की एक रक्कम जमा करायची, मुलीच्या लग्नाला लग्न थाटामाटात करायचं. त्यांचा जीवनाचा उद्देश तो होता, म्हणून त्यांनी मला बीएड साठी त्यावेळेस नाही देऊ शकले. पण तेव्हा रेकी शिकायचं राहून गेलं. लग्नानंतर हे फायनान्शियल कंडिशन इतकी डाऊन होती की माझ्या मिस्टरांना जॉब होता पण 3 वर्ष सॅलरी नव्हती. मी माझ्या भावाला नेहमीच म्हणायची की 5,000 रुपये महिना अर्न करावं, असं काहीतरी सांग. तर तशातच आमच्या शहरामध्ये भोपाळ युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चेअरमॅन डॉक्टर चैतन्य अग्रवाल यांचा एक वर्कशॉप झाला आणि 2 दिवसाची फी तेव्हा 2,000 रुपये होती. परत 2,000 ही माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती त्यावेळेस. आणि म्हणून माझी एक मैत्रिणीने तो क्लास केला आणि तिने म्हटलं की ठीक आहे, मी तुझे पैसे भरते, तू मला थोडे थोडे दे. मी 4 महिने त्यांचे 500 परत केले, कारण मी ट्युशन्स घ्यायची आणि त्या ट्युशनच्या ह्याच्यात मी 500 2,000 रुपये, माझ्यासाठी त्यावेळेस मोठी रक्कम होती आणि ती मी पे केली आणि माझा रेकीचा प्रवास चालू झाला. थोडंफार स्वतःसाठी, थोडंफार घरच्यांसाठी असं रेकी यूज करायला लागली, पण सिरियसली प्रॅक्टिस होत नव्हती. पण जसं जसं आपण संकटात सापडतो आणि तसं तसं मी रेकीची प्रॅक्टिस सिरियसली सुरू केली. पण अडचण होती की सेकंड लेवल आणि थर्ड लेवलसाठी टीचर कुठून शोधायचं, पण आजच्यासारखं ऑनलाईन नव्हतं आणि रेकी त्यावेळेस इतक्या मोठ्या याच्यावर नव्हती की टीचर मिळेल. लिटरली सांगते, माझा सेकंड लेवलचा क्लास, थर्ड लेवलचा क्लास आणि ग्रँड मास्टरचा क्लास 2 ते 2.5 तासात संपलाय प्रत्येक लेवल. आणि त्यावेळेस त्यांनी फक्त रेकीचा शक्तिपात दिला, कारण त्यावेळेस अशीच पद्धत प्रचलित होती. शक्तिपात दिला, नोट्स दिल्या आणि महत्वाचे प्रॅक्टिकल एक्सप्लेन केले की अशी अशी प्रॅक्टिस करायची आहे. आता जे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं तशी रेकॉर्डिंग फॅसिलिटी नव्हती. फक्त त्या नोट्स पाहून त्या मॅडमनी काय दिलं तेवढं जे लिहून घेतलेलं होतं, त्या 15-20 पानाच्या नोट्स एवढंच आमच्याकडे होतं आणि हातात एक सर्टिफिकेट, त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. बट थँक्स की ज्यांनी मला अशा बिकट परिस्थितीमध्ये, मी ग्रँड मास्टरशिप त्यांच्याकडे केली आणि त्यांनी मला मला अफोर्ड होईल एवढ्या फी मध्ये त्यांनी दिलं. अक्षरशः ती पण फी माझ्या बाबांकडनं मी उधार घेतलेली होती. आणि रेकीचं ट्रेनरही मी दुसऱ्या कारणासाठी बनली होती, शिकायसाठी नाही, कोणाला तरी मला अर्जंट अटुनमेंट द्यायचे होते, त्याच्यासाठी मी सगळं चालू होतं माझं. पण आज या रेकीच्या प्रवासामध्ये, ऑनलाईन मध्ये, तेव्हा माझा ट्युशन मुख्य उद्देश होता. शाळा म्हणजे रेकी फक्त सॅटर्डे संडेला मी द्यायची किंवा मधल्या वेळात जर कोणी आला तर. पण लॉकडाऊन मध्ये ट्युशन बंद झाले, जसे सगळ्यांचे कामं बंद झाले ना, तसं माझंही काम बंद झालं. तेव्हा माझं 10 ते 15,000 रुपये अर्निंग होतं पर मंथ. 20,000च्या पलीकडे कधीच बघितलेले नव्हते. 20,000 पर मंथ. अशा वेळेस 25,000चं स्वप्न ठेवून मी ऑनलाईन क्लासेस मध्ये चालू केलं. तुम्हाला हा क्लास जो फ्री मध्ये मिळतोय, त्यावेळेस मी तो 3,000ने दिला. मॅडम घ्या ना. 3,000ने मी तो क्लास दिला. 4,000 माझी सेकंड लेवलची फी, थर्ड लेवलची 5,000. आजही प्रायव्हेट मध्ये माझी तीच आहे. आणि 45,000 माझा ग्रँड मास्टरचा रेट होता. प्रयत्न करता करता आज माझे 10,500 प्लस स्टुडंट ऑल ओव्हर महाराष्ट्रच नाही तर ऑल ओव्हर इंडिया. त्याच्यात 70 ते 80 डॉक्टर्स, मोठे मोठे डॉक्टर्स आहेत. त्यांचे नावं नाही सांगत, पण मोठे मोठे डॉक्टर्स, सायंटिस्ट माझे स्टुडंट आहे. आणि आज, तेव्हा जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले, ऑफिसही नव्हतं, चेअरही पण माझी नीलकमलच्या चेअरवर कापडी कव्हर टाकून मुलाच्या छोट्या स्टडी टेबलवर मी सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यातून हा जो मी प्रवास चालू केला,
अर्निंग सांगायला नाही पाहिजे, पण ज्यांना खरोखर रेकीत करिअर करायचं आहे मी त्यांच्यासाठी सांगते, हिलिंगच्या क्षेत्रात तुम्ही 60,000 प्लस कमवू शकता आणि ट्रेनिंगच्या क्षेत्रात तुम्ही 1-1.5 लाख प्लस, जे माझे स्टुडंट 3-3.5 लाख रुपये कमवतात आणि दर महिन्याला माझ्याकडे जवळपास 100 प्लस ऍडमिशन नवीन असतात. एवढं मी सांगते, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. आणि हा फक्त रेकीचा आहे. याच्या व्यतिरिक्त माझे वेगवेगळे क्लासेस चालतात. NLP आहे, एंजल थेरपी आहे, क्रिस्टल थेरपी आहे, डाउजिंग आहे. मी काउन्सिलिंगचं काम करत असते. आणि या प्रवासामध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझ्या नावाची नोंद झालेली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, आरोग्यरत्न पुरस्कार मिळालेला आहे, नारी सन्मान अवॉर्ड, महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड, त्याच्यानंतर वर्टिक सिलिंग सेंटरला कोविड एक्सिलन्स अवॉर्ड मिळालेला आहे. तर असे अनेक अवॉर्ड, म्हणजे रेकी रत्न अवॉर्ड सुद्धा माझ्याकडे आहे. आणि रेकी काउन्सिल ऑफ इंडियाचा सगळ्यात मोठा अवॉर्ड असतो रेकीमध्ये, तो म्हणजे रेकी प्राईम मास्टरशिप, ती सुद्धा मला मिळालेली आहे. आज मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे. जर तुम्ही RCIच्या वेबसाईटवर गेलात तर व्हाईस चेअरमॅन म्हणून तुम्हाला माझं नाव आणि फोटो बघायला मिळेल. त्याच्यानंतर HMRF होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन, याचे मी पूर्ण इंटरनॅशनलचे वेस्टर्न झोनचे झोनल डायरेक्टर आहे. आणि त्यांचे इंटरनॅशनल लेवलवर आपले प्रोग्राम होतात आणि त्या सगळ्या प्रोग्राम मध्ये आपण आपल्या स्टुडंटला पार्टिसिपेट करत असतो. तर मी आज जे जीवन जगते ते रेकीने मला दिलेलं गिफ्ट आहे. आणि हेच गिफ्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात निश्चितच मिळवू शकता. आणि एवढंच सांगते की रेकीला तुम्ही मागायला थकून जाल की अब बहुत हो गया, जो कारण मी जे जीवन जगते लिटरली माझ्या स्वप्नातलं जीवन जगते. मी माझं एक अकाउंट होतं नागपूरला, त्या अकाउंटमध्ये 1 लाखाची अमाऊंट, समजा मी या जगातनं गेली तर 1 लाखाची अमाऊंट माझ्या मुलांसाठी मी ठेवून जावी, असं स्वप्न होतं माझं. माझी आई मला अजूनही हसते की, आणि तुझं ते स्वप्न होतं, ते बघितलेलं स्वप्नाने आज जिथे आहे. तर लिटरली सांगते की टचवूड, जो भी दिया रेकीने दिया, आणि रेकी खरोखर इथून पुढेही देत राहील. फक्त तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस असेल तर तुम्ही केलेली सुरुवात तुमच्या जीवनाला नवीन दिशा नक्की देऊन जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं, जीवनामध्ये तुम्ही प्रत्यक्षाने आनंदाने जगायला लागता, ज्याची कुठल्याही पैशाची तुलना होऊ शकत नाही. आणि ज्यांनी करिअर म्हणून घेतलं तर लिटरली सांगते की तुम्ही जे प्रोफेशनल म्हणून जर काम केलं तर फुल टाइम करणाऱ्यांना, माझं हे पार्ट टाइम काम आहे, फुल टाइम नाहीये, 10 लाख रुपये महिन्यात कमवण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. सरळ गणित करा, 5,000 तुम्ही फक्त दर महिन्याला 200 ऍडमिशन केल्या तर तुमचं अर्निंग किती होईल? माझं पार्ट टाइम आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला, कारण माझं पहिली प्रायोरिटी, मी अजूनही हाऊसवाईफ आहे, ठीक आहे. पहिलं माझं मूल, इकडे बाजूला माझं किचन आहे. म्हणजे जबाबदाऱ्या दोन्ही महत्वाच्या असतात. तर माझ्यासाठी पहिली ती जबाबदारी आणि सेकंड हे आहे. तर त्याच्यामुळे ज्यांनाही करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी रेकी खरोखर उत्तम करिअर आहे. पण मेहनत कुठल्याही याच्यात असते. रेकीवर ट्रस्ट आणि प्रॅक्टिस ठेवा. पण जेवढं आपण अर्न करतो ना त्याच्या मागे मेहनत काहीच नसते. विचार करा, एवढ्या याच्यातनं मी तुमच्यापर्यंत दर महिन्याचे 2 सेशन फ्री मध्ये चालवते. पण देताना इतकं भरभरून द्या की समोरच्याच्या जीवनामध्ये तो बदल तुम्हाला दिसला पाहिजे. देताना कधीच हे नका करू. आणि टचवूड, तुम्हाला एक सांगते की माझ्या अर्निंगचा 10% अमाऊंट मी आज जो देते, जो माझ्या जुन्या अर्निंगच्या 3-4 पट जास्ती आहे, जो दर महिन्याला माझा डोनेशन अमाऊंट मधून जातो. प्लस आमचे जे सिनियर आणि गुरु असतात त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी मला सजेस्ट केलं परत की तुम्ही मिकाऊ सुईंचा नियम तोडताय टोटली फ्री मध्ये रेकी देऊन. तर त्याच्यासाठी मी त्यांच्याशी डिस्कस करून फक्त एक डिसिजन घेतलं की या बॅचला नाही, पुढच्या बॅच पासनं मी 1 रुपये त्याच्यातला वापरणार नाही. 100 रुपये फक्त घेणार आहे. पूर्ण 10 दिवसांच्या सेशनची 100 रुपीज फी घेणार आहे, जे कोणीही देऊ शकतं. आणि त्याच्यातनं जो कुठला अमाऊंट होईल तर तो अनाथालय आणि वृद्धाश्रमांसाठी किंवा जिथे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी, विथ त्याचं तुम्हाला फोटो बिटो सगळे येतील की तुम्ही दिलेले ते 100 रुपये सुद्धा कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुमची ती मदत कोणापर्यंत पोहोचलेली आहे हे सुद्धा तुमच्या त्या ग्रुपवर डिक्लेअर केल्या जाईल. तर या पद्धतीने आपण नेक्स्ट बॅच पासून तेवढा एक 100 रुपये आपण हे करणार आहे. त्यात मला ते नकोच आहे, कारण तुमच्या आशीर्वादाने, ईश्वराच्या कृपेने माझ्याकडे भरपूर काही येतं आहे आणि मी त्याच्यात खूप समाधानी आहे. सो असा माझा हा रेकीचा प्रवास आहे की जे मी मागितले नव्हतं, आज त्या सगळ्या गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत. कधी विचार केला नव्हता की या क्षेत्रामध्ये आरोग्यरत्न पुरस्कार मिळेल, जो मला बँगलोरला मिळाला. महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड जो पुण्याला मिळालेला आहे. परत पुण्यालाच मला रेकी रत्न अवॉर्ड मिळाला.
त्याच्यानंतर नाही, रेकी रत्न मला दिल्लीच्या मागच्या वर्षी मिळाला, दिल्लीच्या प्रोग्राममध्ये. रेकी प्राईम मास्टरशिप पुण्याला मिळाला. आणि आपले सगळे विद्यार्थी असतात त्यांना आपण या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करवतो. नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम याच्यातनं मिळतात. जर तुम्ही कनेक्ट राहिलात म्हणजे ग्रुप नेक्स्ट जर तुम्ही हे केलं, तर आता दिल्लीला जो प्रोग्राम झाला होता मागच्या जुलै महिन्यात, तर 30 महिलांना आपल्या क्लासच्या नारी सन्मान अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. आरोग्य रत्न अवॉर्डने त्याच्या आधीच्या वर्षी 8 स्टुडंटला मिळाला होता. आणि त्याच्या आधी 2021 मध्ये 37 विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर हा अवॉर्ड प्राप्त झालेला होता. तर फक्त इथे म्हणजे बाकीचे जे लोक ट्रेनर म्हणून जातात ते फक्त स्वतः एकटे जातात, पण वर्टेक्सची खासियत आहे की त्यांची पूर्ण टीम सोबत असते. आणि माझ्या यशाचं तेच आहे की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांमुळेच मी एवढं मोठं यश मिळते, आणि म्हणून त्यांना सोबत घेऊन जात असते. आजही रेकी कौन्सिल ऑफ इंडियामध्ये 4 डायरेक्टर वर्टेक्सचे स्टुडंट आहेत. तर या पद्धतीने ती प्रगती तुम्हाला होऊ शकतं. ठीक आहे. तर सेकंड आणि थर्ड लेवलची ऍडमिशन प्रोसेस आज गुरुवार आहे, आजपासून सुरू झालेली आहे. तर तुम्ही 18 तारखेच्या रात्रीपर्यंत फीस पे करू शकता. 5,000 रुपये फी, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3, प्लस त्याच्यात तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग हा गिफ्ट म्हणून कोर्स दिला जाणार आहे. निश्चितच त्याच्यासाठी डाउजर आणि क्रिस्टल मी शिकवणार आहे, ते वस्तू तुम्हाला घ्याव्या लागतील, पण ते 2 कोर्स त्याच्यामध्ये आहे. कोर्सचा ऍक्सेस लाईफ टाईम असतो. तुम्ही कितीदा बॅचेस लाईव्ह मध्ये रिपीट करू शकता, कधीही तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा द्यावा लागणार नाही. त्याच्यानंतर त्याचं सर्टिफिकेट तिन्ही लेवलचं, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 चे तिन्ही सर्टिफिकेट पुढे ऍडमिशन घेणाऱ्यांना मिळतील. कारण पहिल्या बॅच मध्ये मी सगळ्यांना द्यायचा प्रयत्न केला, पण लक्षात आलं की बॅच मध्ये 200 लोक फॉर्म भरणारे 400 लोक होते. त्याच्यामुळे मी ती पद्धत, जे लोक लेवल 2 ला येतील त्यांना लेवल 1चं सर्टिफिकेट मिळेल, लेवल 2, लेवल 3 सगळे नोट्स पीडीएफ मिळतील. त्याच्यानंतर लाईफ टाईम ऍक्सेस असल्यामुळे तुम्हाला जर लाईव्ह सेशन अटेंड करता येत नाही तर रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला त्याच्या सोबतच मिळणार आहे. तर रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रत्येक जुन्या नव्या सगळ्या बॅचेसचं रेकॉर्डिंग तुमच्या सोबत राहील. आणि हा ऍक्सेस मी आहे तोपर्यंत राहणार आहे, कारण मी आहे तोपर्यंत जबाबदारी घेऊ शकते. डाउजिंग म्हणजे एक मनातले प्रश्नांचे उत्तर काढण्याची कला आहे. एक मॅजिक शिकल्यासारखं तुम्हाला वाटेल, पण ती एक हिलिंगची प्रोसेस आहे. ओके. तर या पद्धतीने आपल्या आजपासून ऍडमिशन तुमच्या ग्रुपवर एक नंबर आलेला आहे, त्या नंबरवर तुम्हाला पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. तुम्हाला पुढे 2 ग्रुपवर ऍड केल्या जाईल, नंतर 3ऱ्या ग्रुपवर ऍड केल्या जाईल. ते गोंधळ नको म्हणून, कारण तुम्ही जर डिरेक्टली थर्ड लेवलच्या ग्रुपमध्ये ऍड केलं आणि थर्ड लेवलला जाऊन बसलात तर तुमचा गोंधळ होईल. तो गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला ते नंतर ऍड केलं जातं. ओके. सो या पद्धतीने माझी ही रेकीच्या क्षेत्रातली गेल्या 16-17 वर्षाचा प्रवास आहे, जो रेकीने मला भरभरून दिलं. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी उद्या देणार आहे, जेवढे हँडरेज आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तर उद्या देऊ, कारण आपल्याला आता अर्धा तासच झालेला आहे आणि मला मेडिटेशन तुमच्याकडनं करवून घ्यायचं आहे. ओके. सो मेडिटेशन साठी रेडी राहायचंय. सगळ्यांनी 1 ग्लास पाणी पिऊन घ्या. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. सेकंड लेवल 10 दिवसांचं सेशन आहे, थर्ड लेवल 10 दिवस, कधी कधी ते 10चे 15 दिवस पण सुद्धा होतात. ठीक आहे. 20 दिवसांचं सेशन म्हणजे जवळपास पुढचा 1 महिनाचा पकडून घ्या. म्हणजे आतापासून जर आपलं चालू केलं तर 15 मार्च पर्यंत वगैरे ते होईल. रेकॉर्ड ज्यांना जमत नाही रेकॉर्डिंग मिळेल, शक्तिपाताच्या वेळेस तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं राहील. ओके. चला. 5,000 रुपये फी सांगितली आहे मॅडम सगळ्याची. तुमच्या ग्रुपवर मेसेज आलेला आहे. ओके. रूट चक्रापर्यंत दिसायला पाहिजे. ट्रॅव्हलिंग मध्ये असणाऱ्यांनी हा अटेंड करू नका. जे लोक शांत आणि स्थिर बसू शकतात त्यांनीच करायचं आहे. चष्मा काढायचा आहे. हेडफोन चालेल. ओके. रेडी. पाठीचा कणा ताठ. ओके. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात
मांडीवर ठेवायचे आहेत, तळवे आकाशाकडे. आजच्या या 7 चक्रांच्या ध्यान साधनेत आपणा सर्वांचं स्वागत आहे. मनोमन दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचं आहे आणि मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राउन चक्र आणि क्राउन चक्राची रिलेटेड सर्व ऑर्गन यामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, दुःख असेल, तणाव असेल, काही आजार असेल, सर्व प्रकारची नकारात्मकता डीपर 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 होत आहे. आणखी खाली, आणखी खाली. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थर्ड चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण थर्ड चक्र, कपाळ, मस्तिष्क, मेंदूचा खालचा भाग, दोन्ही डोळे, कान, यात कुठल्याही कारणाने वेदना असतील, काही त्रास असेल किंवा मस्तिष्कामध्ये नकारात्मक विचारांची शृंखला असेल, सर्व प्रकारची नकारात्मकता घेऊन ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा डीपर 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 आणखी खाली जात आहे आणि तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. थ्रोट चक्र गळ्याच्या मधोमध, दोन्ही ओठ, जिव्हा, दोन्ही दंतपंक्ती, गळा, दोन्ही गाल, अन्ननलिका, श्वसन नलिका. कुठल्याही कारणाने कुठल्याही वेदना असतील, त्रास असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची नकारात्मकता तिथून शोषून घेत आहे. अगदी सर्व प्रकारची नकारात्मकता तिथून शोषून घेत आहे. आणखी डीपर 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 खाली 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 होत आहे. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, तिथे ही ऊर्जा पोहोचलेली आहे. दोन्ही हात, अगदी हातांचे बोट आणि नखांपर्यंत, छातीचा भाग, लंग्स, हार्ट आणि छातीच्या बरगड्या, यात कुठल्याही कारणाने कुठलाही आजार, कुठल्याही वेदना आणि कुठलाही त्रास असेल, हृदयामध्ये अव्यक्त असल्या भावनांचा संचय झाला असेल, तिथे त्यामुळे होत असलेला त्रास, वेदना, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी डीपर 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 आणखी खाली
आणखी खाली, आणखी खाली जात आहे. मणिपूर चक्र आपल्या सर्व इच्छांचं केंद्र, या भौतिक जगतातील सर्व इच्छा पूर्ण करणारं केंद्र. अपूर्ण असलेल्या इच्छा, लहान आतडे, मोठे आतडे, लिव्हर, पॅनक्रियाज, जठर, यात कुठल्याही कारणाने काही आजार, काही वेदना, काहीही असेल, सर्व काही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तिथून शोषून घेत आहे. सर्व काही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा शोषून घेत आहे. आणखी डीपर, डीपर, डीपर. स्वाधिष्ठान चक्र, दोन्ही किडनी, जेनेटिक ऑर्गन्स, यात कुठल्याही कारणाने काही निगेटिव्हिटी असेल, सर्व प्रकारची नकारात्मकता दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तिथून शोषून घेत आहे. परमनंटली, परमनंटली शोषून घेत आहे. परमनंटली शोषून घेत आहे. परमनंटली शोषून घेत आहे. रूट चक्र, जीवनात स्थिरतेचं केंद्र. अगदी दोन्ही पाय, पायाच्या बोटांपर्यंत, बोटांच्या नखांपर्यंत, दोन्ही पायांचे तळवे, गुडघा, पोटरी, मांड्या, जंघांचे जोड, कुठेही काही वेदना असतील, त्रास असतील, सर्व प्रकारची तिथली निगेटिव्हिटी ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा शोषून घेत आहे. कायम स्वरूपी शोषून घेत आहे. कायम स्वरूपी शोषून घेत आहे. आणि आता अगदी तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा अगदी तिथून बाहेर काढली जात आहे. आणि डीपर, डीपर, डीपर खोल जमिनीच्या आतमध्ये घेऊन जात आहे. ही सगळी आपल्या शरीरातली नकारात्मकता, विचारांची नकारात्मकता, सगळ्या आजारांचे कारण, जीवनातला सगळा तणाव पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये डीपर, डीपर, डीपर जात आहे. अगदी जणू पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप खोल, खूप खोल, आणखी डीप, आणखी डीप, आणखी डीप जात आहे. डीपर, डीपर, डीपर. बघा, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये एक मोठा दगड बांधलेला आहे. मोठा दगड आहे आणि त्या दगडाला तुमच्या सगळा तणाव, आजार, जीवनातील दुःख, कटू आठवणी, सगळ्या गोष्टी इथे बांधून ठेवल्या जात आहे. बांधून ठेवल्या जात आहे त्या दगडाच्या भोवती. तुमच्या जीवनातले सगळे दुःख, दुःखांचे कारण, आजपर्यंत जीवनातलं सगळं दुःख ओझं तिथे बांधून ठेवलेलं आहे. बांधून टाकलंय परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आणि एकच घाव आणि तुमचं त्या दुःखांपासनं नातं कायमशी संपलेलं आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आता पृथ्वीच्या भूगर्भातून हे दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा हळूहळू वर येत आहे. हळूहळू वर येत आहे. हळूहळू वर येत आहे. आणि तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश केलाय. तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. रूट चक्र माकड हाडाची जागा, जेनेटिक ऑर्गनची जागा. आणि तिथे एक लाल रंगाचा प्रकाशमय ऊर्जा असलेला एक फूल उमललेलं बघायचं आहे. एक लाल रंगाचा दिव्य प्रकाश तिथे उमललेला आहे. आणि आपल्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन, रूट चक्राशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन हील होताना बघायचं आहे. जीवनामध्ये संपूर्ण स्थिरता आणि स्टेबिलिटी येताना बघायचं आहे. जीवनामध्ये आजपासून तुम्ही स्थिर आहात, स्टेबल आहात, स्थिर आहात, स्टेबल आहात, स्थिर आहात, स्टेबल आहात. हळूहळू ही ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येत आहे. आपले जेनेटिक ऑर्गन्स, किडनी संपूर्ण स्वस्थ होताना बघायचं आहे. संपूर्ण स्वस्थ. आणि केशरी रंगाचा दिव्य प्रकाश तिथे उमललेला आहे. एक केशरी रंगाचा प्रकाश
आणि तो आपल्या सगळ्या ऑर्गनला हील करतोय, सगळ्या ऑर्गनला नवचैतन्य देतो आहे, नव आरोग्य देत आहे बघायचंय. प्रत्येक ऑर्गनला नवचैतन्य आणि नव ऑर्गनला नवी पॉझिटिव्ह ऊर्जा प्राप्त होताना बघायचंय, नवी पॉझिटिव्ह ऊर्जा प्राप्त होताना बघायचंय. हळूहळू ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये, जी नाभीच्या 3 बोट वर आहे, तिथे आलेली आहे. पोटात जिथे जिथे वेदना होत्या, दुःख होता, त्रास होता, तिथे ही ऊर्जा आता पोहोचलेली आहे आणि संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला मिळत आहे. एक दिव्य चमकदार अशी पिवळ्या रंगाची ऊर्जा संपूर्ण पोटात पसरलेली आहे आणि प्रत्येक ऑर्गनला दिव्य उपचार करत आहे, दिव्य उपचार करत आहे. पोटाला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे, परम स्वास्थ्याची प्राप्ती होते आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत पोचलेली आहे आणि हृदयाला हिरव्या रंगाच्या ऊर्जेने प्रकाशमान करत आहे, हिरव्या रंगाच्या हिलिंग उपचार ऊर्जेने प्रकाशमान करत आहे. संपूर्ण हृदय, लंग्स, छातीच्या बरगड्या, पाठीतल्या बरगड्या सगळ्या स्वस्थ होत आहे, स्वस्थ होत आहे, स्वस्थ होत आहे. थ्रोट चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचते आहे आणि तिथे निळ्या रंगाच्या ऊर्जेने आता स्थान घेतलेलं आहे. लाईट ब्लू कलरची ही ऊर्जा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होत आहे, आपलं मत स्पष्ट मांडण्याची ऊर्जा आपल्याला इथे प्राप्त होत आहे. तुमचं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह होत आहे, तुम्ही क्लिअर आणि स्पष्ट कुणाही सोबत संवाद साधू शकणार आहे. क्लिअर आणि स्पष्ट संवाद साधण्यासाठी आपण सक्षम होतोय, सक्षम होतो आहे, सक्षम होत आहे. आता ही ऊर्जा आपल्या थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांच्या वर डार्क निळ्या रंगाने प्रकाशमान झालेली आहे, डार्क निळ्या रंगाने प्रकाशमान झाली आहे, डार्क निळ्या रंगाने प्रकाशमय झाली आहे आणि संपूर्ण थर्ड आय चक्र दिव्य ऊर्जांनी प्रकाशमय झालेला आहे. आता आपला प्रत्येक विचार हा सकारात्मक झालेला आहे, आपल्या जीवनातील प्रत्येक विचार हा सकारात्मक झालेला आहे, सकारात्मक झालेला आहे, सकारात्मक झालेला आहे. आणि क्राऊन चक्रामध्ये जांभळ्या रंगाचे फुलं उमललेले बघायचे आहे, कमळाचे फुलं तुमच्या क्राऊन चक्रामध्ये उमललेले बघायचे आहे. तुम्ही इथे आता जागृत अवस्थेत आहात आणि तुमच्या जीवनाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीचा वलय प्राप्त झालेला आहे. कल्पना करा की त्या कमळाच्या फुलातनं एक सुंदर शावर बाहेर पडलेला आहे, सुंदर शावर बाहेर पडलेला आहे आणि तो तुमच्या संपूर्ण औराला व्याप्त होत आहे. हा शावर आहे सुखाचा, हा शावर आहे आनंदाचा, हा शावर आहे यशाचा, हा शावर आहे आरोग्याचा. आणि या परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने दीर्घायुष्याच्या शावर मध्ये जसं एखादं लहान मूल पाण्याच्या टब मध्ये हातपाय हलवतो, अगदी त्या पद्धतीने आनंदाने तुम्ही तृप्त होत आहे. तुमच्या संपूर्ण ऊर्जा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक झालेले आहे, तुमच्या संपूर्ण ऊर्जा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक झालेले आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ हा एक सुंदर नाद तुमच्या अंतर्मनात येतोय. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ हा सुंदर नाद आपल्या मनात येतो आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ हा सुंदर नाद आपल्या मनामध्ये येतोय आणि एक दिव्य स्माइल आपल्या चेहऱ्यावर प्रकट होतोय, एक दिव्य स्माइल, एक दिव्य स्माइल आपल्या चेहऱ्यावर प्रकट होतोय, दिव्य स्माइल आपल्या चेहऱ्यावर प्रकट होतोय. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. Very good. Keep smiling. Keep smiling. Keep smiling.
Keep smiling. Keep smiling. स्माईलच्या ऊर्जेमध्ये संपूर्ण शरीराला वाहून जाऊ द्या. वाहून जाऊ द्या या संपूर्ण साऊंड मध्ये. कीप स्माइलिंग. मानो आज आपका जन्मदिन है और आज संपूर्ण खुशी के साथ बहते जाइए. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. Very good. Very good. Very good. Very good. Keep smiling. Very good. Very good. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. यही तो आपको स्वस्थ, मस्त, जबरदस्त, यही हो आप. यही हो आप. संपूर्ण स्वस्थ, मस्त, जबरदस्त. Enjoy this wonderful smile. Enjoy. Enjoy this wonderful smile. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Very good. Very good. Very good. बहुत बढ़िया. शरीराला थांबवू नका. शरीरालाही थांबवू नका या आनंदाशी. जशा समुद्राच्या लाटांमध्ये आपण खेळतोय तसं या म्युझिक सोबत आपल्याला एन्जॉय करायचं आहे. कीप स्माइलिंग. वंडरफुल. वंडरफुल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एंजॉय. यही तो आप हो. यही हो आप. परम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, हमेशा मुस्कुराते, हमेशा हंसते, हमेशा खिलखिलाते. वेरी गुड. वेरी गुड. वेरी गुड. व्हेरी गुड. याच अवस्थेसोबत हळूवार परत यायचंय. कम बॅक. कम बॅक. कम बॅक. रिलॅक्स. 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 And slowly, slowly, slowly open your eyes. Slowly open your eyes. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. Just relax, relax, relax. कसं वाटतंय? How do you feel? चला एक दोन एक्सपिरियन्स इकडनं घेऊ. ते ना असे प्रकाश जाणवले. ग्रेट. पांढरा आणि जांभळा. आनंद सर बोला. अनम्यूट करा. माईक ऑन करा. माईक ऑन करा.
हा. हा, खूपच छान वाटतंय. एकदम सगळं मन, डोकं सगळं हलकं झालंय. एक काही शब्दच नाहीयेत त्याला बोलायला, की आणि डोळे उघडाच वाटत नाही. तुम्ही किती वेळा म्हणत होता, डोळ्यातनं पाणी यायला लागलं. हा पहिला अनुभव आहे, असं कधीच झालं नव्हतं. शब्दच नाहीयेत त्याला काही बोलायला. खूप छान वाटलं. थँक्यू. अनुजा मॅडम. हॅलो. बोला मॅडम. छान वाटलं, खूप सुंदर वाटलं. असा अनुभव मला पहिल्यांदा कधीच आला नाही. आणि आज मी खूप छान स्वप्न बघितलं, जे माझं म्हणजे माझ्या मनात दडलेलं होतं आणि मला ते सगळं छान दिसत होतं, की मी माझ्या म्हणजे मला मुलगा हवा आहे आणि मी त्या स्वप्नामध्ये की आमची पूर्ण फॅमिली छान एन्जॉय करते. थँक यू व्हेरी मच मॅम. छान माझं व्हिज्युअलायझेशन तुमच्यामुळे वाढलं. थँक यू मॅम. छान. प्रतिभा मॅडम. येस मॅडम. वरती म्हणजे असं इथे हलका हलका आणि असं काहीतरी जाणवत होतं एवढ्या गोल भागात, आणि जेव्हा थोड चक्रावर आलं ना तेव्हा इथे असं थोडस दुखल्यासारखं आणि खेचल्यासारखं जाणवलं. रिलॅक्स झालात की नाही आता ते सांगा, सगळ्यात महत्वाचं. हो, एकदम या रिलॅक्स. मेडिटेशन म्हणजे चक्रा हिलिंगचा, मेडिटेशनचा तुम्ही हे रोज जरी केलात ना इथून पुढे काही दिवस, तर जो भी भरा पडा है अंदर वो सब निकल जाएगा और एक रिलॅक्स लाईफ ची सुरुवात होऊन जाणार आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. दुसऱ्या प्रतिभा मॅडम बोला. हाँ मैम, बहुत लाइट फील हुआ एंड ग्रीन कलर दिखा मुझे, बीच में सो भी गई थी एंड बहुत लाइट फील हो रहा है, बहुत मतलब बॉडी एकदम लाइट हो गई है. इवन मेरे पैरों में दर्द की प्रॉब्लम है, वो भी मुझे लग रहा है इस वक्त मेरी वो 80% सॉल्व हो गई है. ग्रेट. थैंक यू मैडम, थैंक यू. आप बहुत बहुत आभार. थँक्यू. रेखी का और आपका आभार. थँक्यू. विश्वास सर बोला. खूप छान मॅडम वाटलं, हलकं फील झालं. ग्रेट. आणि जेव्हा तुम्ही मूलाधार चक्र हे ती घेत होते ना, त्यावेळेस मी हळूहळू असा पाठीमागे चाललेलो. ते कशामुळे झालं? सर ते आपले जे ब्लॉकेजेस असतात ना, तर ते हळूहळू आपण काढले. तसे जिथे ज्या चक्रावर जास्ती ताण असतो, तर त्या चक्रावर असं व्हायब्रेशन किंवा धक्का लागल्यासारखं होतं, हे कॉमन आहे. अच्छा. हा बोला सर. छान. अनम्यूट करा. नालंदा नावाने कोण जॉईन आहेत? मी आहे मॅडम. हा बोला. मॅडम नमस्ते आणि गुड आफ्टरनून. अतिशय चांगला एक्सपिरियन्स होता आणि मला रेकीबद्दल सुरुवातीपासूनच खूप म्हणजे अट्रॅक्शन किंवा आवड होती की रेकी शिकायची आहे. पण मग त्याचा सोर्स किंवा हे माहित नव्हतं, पण त्याचे बुक्स वगैरे मी वाचलेले होते. पण आपल्याकडनं आता जे प्रॅक्टिकली शिकलेले आहे तर खूपच छान अनुभव होता आणि खूप मस्त फील होते. आणि पण आता फक्त माझ्या पायाला आणि हाताला मुंग्या येत होत्या आणि थोडं स्वेटिंग झाल्यासारखं झालेलं, पण बाकी एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता. थँक्स अ लॉट. आपलं शिकवण्याची पद्धत आणि सांगण्याची पद्धत खूप उत्कृष्ट आहे आणि म्हणजे तुमच्यापासून खूप काही शिकायला मिळलं आणि हा एक्सपिरियन्स जो आहे तो खूप छान वाटला मला. त्यामध्ये बरेच कलर्स पण फील झाले, जसं की ब्ल्यू, ग्रीन आणि स्काय ब्ल्यू हे कलर मला दिसत होते आणि एकदम छान एक्सपिरियन्स वाटला मॅडम. एन्जॉय केला. थँक्स अ लॉट. थँक्यू. आजचा मेडिटेशनचा एवढा एक ऑडिओ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यानुसार जर तुम्ही डेली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप हलकं होईल. परत मी बीज मंत्रांचा मेडिटेशन ऑडिओ पण प्रत्येकाला देणार आहे. उद्या तुम्हाला ते सगळं सिलेबस मिळून जाईल. ओके. सो फक्त लास्ट आपण 2 गोष्टी घेणार आता दोघांचं, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. नेक्स्ट माझी 5ची बॅच आहे. पण उद्यासाठी मी काही सूचना देते. आधी सगळ्यात महत्वाचं की उद्या जो आपला क्लास आहे तो क्लास जो आहे तो 3 वाजता सुरू होणार आहे. किती वाजता सुरू होणार आहे उद्याचा आपला क्लास? 3 वाजता सुरू होणार आहे. 3 वाजतापासून तुमचा जो शेवटचा प्रश्न राहील, तर शेवटचा प्रश्न संपेपर्यंत उद्याचा क्लास आपला राहणार आहे. ठीक आहे. तर उद्याच्या सेशनला कोणीही मिस करू नका.
उद्याचे जे आपले महत्वाचे टॉपिक राहिलेले आहे म्हणजे 3 एनर्जी बॉल कसे ड्रॉ करायचे, दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची हा दुसरा टॉपिक, त्याच्यानंतर जिबूचे सिम्बॉल्स आणि आजारानुसार रेकीचे प्रोटोकॉल. तर पहिल्या 3 ते 4 4:15 पर्यंत आपल्याला हे टॉपिक एक्सप्लेन करायला वेळ लागेल आणि त्याच्यानंतर Q&A सेशन राहील. तर तुमच्या अगदी शेवटच्या म्हणून मी उद्या 3 ते 4च्या बॅचला सुट्टी देते आहे आणि 5 ते 6च्या बॅचला सुट्टी देते आहे, जेणेकरून तुम्हाला भरपूर वेळ देता आला पाहिजे आणि तुमच्या सगळ्या शंका आणि प्रश्नांचं उत्तर देता आलं पाहिजे. तर उद्या आपला लास्ट डे आहे, मिस करू नका. प्रश्न उत्तर जे काही असतील 10 दिवसात पडलेले ते लिहून ठेवा आणि त्याच्यासाठी एडिटिंग करावं लागेल फक्त मेडिटेशनचा ऑडिओ काढायला, पण बघते मी सांगून. ओके, चला. तर आज जे काही तुम्ही अनुभव घेतलेले आहेत आज ग्रुपवर अवश्य शेअर करा. बघा, सगळ्यात महत्वाचं शेअरिंग खूप महत्वाचं आहे. तुम्ही जो अनुभव घेतला, आज आपल्या त्या ग्रुपवर 1000 लोक आहेत, पण काही कारणास्तव त्यांना जमत नाही. पण तुमचे अनुभव जेव्हा त्यांना मिळतात, आपण शेअरिंग करायला कंजूस करतो. लक्षात घ्या, जी गोष्ट आपण देतो ना ती मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येत असते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, कुणाला पैसे द्यायचे असेल ना तर आजपासून एक नियम करा. हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनात जे काही पाहिजे आहे ते त्याला लाभू दे, म्हणजे त्याला सगळं त्याला पाहिजे असल्या गोष्टी मिळू दे आणि मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत ये. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. आणि म्हणून माझे हे ग्रॅटिट्यूड सेशन आहे की त्या निसर्गाने मला एवढं सगळं दिलं तर ते प्रत्येकापर्यंत पोचावे. आणि प्रत्येकापर्यंत मी पोचू शकत नाही, मला मर्यादा आहे. म्हणून मला असे काही ट्रेनर निर्माण करायचे आहेत भविष्यात की प्रत्येकाने माझ्यासारखं, आता मी समजा माझ्या आयुष्यात 1 लाख लोकांपर्यंत पोहोचले तर ते त्यांच्या आयुष्यात 1 लाख लोकांपर्यंत पोहोचले. तर घराघरामध्ये जे आज आपण बघतोय बदललेलं रूप आहे, संवाद आहे पण तो सहभावनापूर्वक संवाद नाही आहे. तर तो खरोखर नव्याने जर निर्माण झाला ना, आपले बोललेले शब्द दुसऱ्याच्या मनापर्यंत त्याच भावनेने पोहोचवणं, ही जर ऊर्जा आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट झाली तर खरोखर प्रत्येक घरामध्ये सुखाची गंगा व्हायला लागेल. आणि तोच माझा प्रयत्न आहे, तीच माझी इच्छा आहे आणि आपल्या मदतीने ती नक्कीच पूर्ण होईल. मी ही ईश्वराजवळ प्रार्थना करते. आपण मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कृपया आपला फीडबॅक द्यायला विसरू नका, कारण तुमच्या त्या शब्दातनं लोकांना प्रेरणा मिळते, मला पण काही त्याच्यातनं एक इन्स्पायरेशन मिळतं की नाही, आपण जे देतोय ते योग्य पद्धतीने पोहोचत आहे. कारण एवढ्या लोकांमधनं समजा आता आज 270 लोक क्लासला होते आणि फीडबॅक येताना तिथे 25-30 लोकांचे येतात, तर तिथे कुठेतरी वाटतं की माझं तुमच्यापर्यंत पोहोचणं कमी होत आहे. तर तुमच्या फीडबॅक मधनं तो एक माध्यम आहे सध्या आपल्याला की आपण माझ्यापर्यंत, म्हणजे तुमचं जे काही शिकवतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. तर फीडबॅक द्यायला विसरू नका. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच. परत भेटू उद्या दुपारी 3 वाजता क्लास आहे, विसरू नका. ग्रुपवर मेसेज येईल, नाहीतर रोजच्या वेळेसारखं जर तुम्ही 4ला जॉईन केलं तर महत्वाचे 4 टॉपिक तुमचे मिस होते. तर उद्या 3 वाजता जॉईन करायचं आहे. ओके, थँक्यू 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 व्हेरी मच.